आज आपण बघणार आहे क्लास 10th चॅप्टर नंबर 3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन. त्यातला प्रॅक्टिससाठी मग बघणार आहे 3.4. बघा क्वेश्चन नंबर 1 काय म्हटलं तर ऑन 1st January 2016 a Sanika decide to save ₹10 and ₹11 on a second day and ₹12 on a third day. If she decide to save like this then 31st December 2016 and what will her total saving. ठीक आहे बघ काय येणार आपला क्वेश्चन नंबर 1 सोल्युशनमध्ये बघ काय येणार तर सानिकाज डेली सेव्हिंग ऑफ 2016 ऑन द पहिल्या दिवशी त्याने काय तर ₹10 सेव्ह केले, दुसऱ्या दिवशी त्यांनी ₹11 सेव्ह केल्यानंतर ₹12 सेव्ह केलेलं आहे. काय घेणार तर एची व्हॅल्यू काय घेतली आपण इथे एची व्हॅल्यू आपण घेणार आहे 10. नंतर डी इक्वल टू काय घेणार तर आपण डिफरन्स कितीचा 10 मायनस 10 करणार आहे म्हणजे किती तर आपला 1 येणार आणि एनची व्हॅल्यू किती येणार तर आपली 366 डेज येणार आहे. ठीक आहे मग आता फॉर्म्युला काय तर आपला एस एन इक्वल टू n/2. ठीक आहे आणि 2a प्लस करणार आपण n-1 अप मल्टिप्लाइड बाय डीनी म्हणजे एसची व्हॅल्यू किती आली तर आपली 366 आहे इक्वल टू एनची व्हॅल्यू 366 डिवायडेड बाय करणार आपण 2नी तर आपला आन्सर किती 183 येणार आहे. म्हणजे काय येणार तर 10 प्लस करणार आपण 366 मायनस करणार आपण 1 मल्टिप्लाय करणार 1नी म्हणजे किती येणार तर 365 मल्टिप्लाइड बाय करायला लागेल 1 आणि हे किती येणार 2 10 20. ठीक आहे आणि इथे किती तर 183. तसंच खाली 183 20 प्लस करणार आपण 365. ठीक आहे मग आता आन्सर काय तर आपलं 183 करणार मल्टिप्लाइड बाय 385ने येणार इथे 336चं किती येणार आपल्या इथे 70,455. म्हणजे काय तर सानिकास टोटल सेव्हिंग किती झालेली आहे तर 31 डिसेंबरला ती झालेली आहे 17,455 रुपीज एवढी झालेली आहे. सेकंड बघा अ मॅन बोरो ₹8,000 अँड ॲग्री टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट ₹1,360 in a 12 monthly installment and each installment being a less than preceding one by ₹40 and find amount of the first and the last installment. ठीक आहे बघ काय विचारलं आपल्याला इथे सोल्युशनमध्ये द इन्स्टॉलमेंट आर इन कोणतं तर आपण घेतलेलं आहे तर अरिथमॅटिक प्रोग्रेशननुसार दिलं आहे. मग अमाऊंट काय म्हटलं तर आपल्याला रिपेड इन द 12 इन्स्टॉलमेंटमध्ये काय तर करणार आहे तो पेड करणार आहे म्हणून काय घेतलं आपण एसची व्हॅल्यू घेतली आपण 12. आता अमाऊंट बॉरो प्लस करणार आपण टोटल इंटरेस्ट. आता बॉरो म्हणजे काय तर आपण त्याच्याकडून घेतलेले व्याजाने म्हणा काय ठीक आहे आणि टोटल इंटरेस्ट किती झाला त्याच्यावर तर ₹1,360 आपलं झालेला आहे इंटरेस्ट म्हणून काय करणार आपण 8,000 प्लस करा आपण 1,360. ठीक आहे आणि S12 इक्वल टू किती होणार आपली प्लस 2 याची 9,360 होणार आहे आणि नंबर्स ऑफ इन्स्टॉलमेंट किती आहेत तर आपल्या त्या आपल्या 12 आहेत. आता इच इन्स्टॉलमेंट इज लेस दॅन कन्सिडिंग ₹40. आता जी आपण आधी इन्स्टॉलमेंट दिली आहे त्यातलं काय तर आपल्याला हर इन्स्टॉलमेंटमधून आपण 40 म्हणजे किती येतं आपल्या डी इक्वल टू किती आपण 40. ओके मग आता एस एन इक्वल टू काय घेतलं आपण n/2 आणि 2a प्लस करणार n-1 मल्टिप्लाइड बाय डीनी तर आपलं व्हॅल्यू किती तर S12 येणार आहे म्हणजे S12 काय येणार आपली 12 डिवायडेड बाय 2 तर आपला आन्सर किती 6 येईल इथे. आता 2a प्लस 12 - 1 करणार म्हणजे किती तर इथे 40. आपली व्हॅल्यू किती निघालेली आहे इथे तर 9,360 निघालेली आहे इक्वल टू घेणार आपण 6 आणि 2a प्लस करणार 11ने आणि मल्टिप्लाइड होईल आपला 40. आपला आन्सर किती येईल तर इथे 9,360 आलेलं आहे आणि मल्टिप्लाय कसं नाही करतात 6 आणि करणार आपण 2a करणार 400 9,360ला आपण डिवायडेड करणार आहे कशाने तर 6ने करणार आहे म्हणजे आपला आन्सर किती येईल तर इथे 1,516 आपला आन्सर येणार आहे. सिम्पली काय तर आपला 2a - 414 ते खाली घ्यायचं आहे. इथे किती आपला आन्सर आला आहे 1,560 आला आहे इक्वल टू करून आपण 2a मायनस करून आपण 400 इकडे सबस्ट्रॅक्शनमध्ये लेफ्ट हँड साईडला आल्यानंतर काय होणार तर हे ॲडिशनमध्ये होणार म्हणजे काय तर 1,516 प्लस करून आपण 440 तर आपला आन्सर किती येईल तर इक्वल टू 2a येणार डिवायडेड बाय किती येणार 2a. तर एज व्हॅल्यू किती येईल तर आपली 2,000 डिवायडेड बाय करा आपण त्याला 2नी तर आपला आन्सर इथे येईल किती तर 1,000. मग एज व्हॅल्यू किती येईल तर आपली 1,000 आलेली आहे. आता टी एन इक्वल टू करणार आपण a प्लस n आणि n-1 मल्टिप्लाइड बाय करणार आपण डीनी. टी एनची व्हॅल्यू किती घेणार आपण ते घेणार 12 कारण की आपल्या 12 मंथचे इन्स्टॉलमेंट आहेत त्याच्यात आणि एच व्हॅल्यू किती आपली तर 1,000. नंतर येणार एनची व्हॅल्यू किती घेतली आपण तिथं एची व्हॅल्यू काय घेतली आपण 1,000 आणि एनची व्हॅल्यू किती येतं आपली 12 आहे 12 - 1 आणि डीची व्हॅल्यू घेतली आपण 40. मग आता T12 इक्वल टू घेणार आपण 1,000 प्लस 11 मायनस करणार 14 किती येणार तर T12 इक्वल टू घेणार आपण
560 म्हणजे द अमाऊंट ऑफ द फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज किती आली तर आपली ती आली आहे 1000 आणि लास्ट इन्स्टॉलमेंट किती आली तर 560 आलेली आहे. थर्ड बघा, सचिन इन्व्हेस्ट इन अ नॅशनल सेविंग सर्टिफिकेट स्कीम. थर्ड बघा, सचिन invested in a national saving certificate scheme in the 5000. In the second year he invested 7000. In the third year he rupees a 9000 and so on. Find the total amount of investment in a 12 year. तर त्यांनी टोटल 12 इयरमध्ये किती रुपये इन्व्हेस्ट केले आपल्याला, म्हणजे किती फर्स्ट पिक किती त्याला इन्व्हेस्ट केलं तर 5000, सेकंड केलं त्याने 7000 आणि लास्टली केले त्यांनी 9000. त्यात आपल्याला किती तर 12 इयरपर्यंत इन्व्हेस्ट केलं ते आपल्याला फाइंड आउट करायचं. तर एची व्हॅल्यू घेतली आपण 5000. आता डी इक्वल टू काय घेणार, आपला 7000 मायनस करणार आपण त्याच्यातून 5000, म्हणजे आन्सर घेण्यानंतर आपला डिफरन्स किती आला तर 2000 आलेला आहे. म्हणजे एन इक्वल टू किती आपला 12 इयर विचार, म्हणजे आपल्याला 12 इयरचा काढायचा ना म्हणून. आता एस एन इक्वल टू घेतले आपण एन अपॉन 2 आणि 2a प्लस एन मायनस 1 मल्टिप्लाइड बाय आपण डी. एनची व्हॅल्यू किती घेतल्यानंतर ते घेतली आपण 12 म्हणून घेतला 12 आणि इथे सुद्धा 12 डिवायडेड बाय करणार आपण 2 नी, तर आपला आन्सर किती येईल 6. ठीक आहे. एची व्हॅल्यू किती आपण 2 घेतलेली आहे, इकडे किती आहे एनची व्हॅल्यू घेतली आपण 5000 प्लस करणार आपण 12 मायनस 1 आणि डीची व्हॅल्यू आपली आहे 1000. डिफरन्स आपला 2000 झालेला आहे. आता 6 इक्वल टू करणार आपण 1000 प्लस 11 मल्टिप्लाय बाय 2000, तर हे किती झाले 22000 झाले. म्हणजे आता प्लस करायला लागून त्यात आपलं परत 1000, म्हणजे आपला आन्सर किती येईल तर इथे आपला आन्सर आलेला आहे. मग आता 6 इक्वल टू काय येणार तर आपलं 6ने मल्टिप्लाय केलं किती आन्सर येईल तर 1. तर एसची व्हॅल्यू किती येणार आपली तर 1,92,000 आपला आन्सर येणार आहे. म्हणजे द टोटल अमाऊंट इन इन्व्हेस्टेड बाय सचिन किती झालं 2000 आपला अमाऊंट 12 इयर नंतर आपल्याला मिळणार आहे. फोर्थ बघा, देअर इज अन ऑडिटोरियम विथ 27 rows ऑफ सीट्स अँड देअर आर 20 सीट्स इन द फर्स्ट रो अँड 22 सीट्स इन अ सेकंड रो अँड 24 सीट्स इन अ थर्ड रो अँड सो ऑन. फाइंड द नंबर्स ऑफ द सीट्स इन द 15th row and also find how many total seats are there in the auditorium. ठीक आहे. तर एची व्हॅल्यू काय घेणार आपण तिथे तर 20 घेतलेली आहे. डीची व्हॅल्यू काय घेणार आपण तर 22 मायनस 20 म्हणजे आन्सर किती येईल तर आपलं 2 येणार आहे. आणि एनची व्हॅल्यू काय तर आपल्याला 27th रोमध्ये दिलेलं आहे म्हणून काय घेणार आपण 27 घेणार आहे. फॉर्म्युला तर आपण व्हॅल्यू पुटअप करायची तर 15 घेणार आहे. इक्वल टू काय करणार आपण एची व्हॅल्यू घेतली आपण 20 आणि 15 मायनस करणार आपण 1 मल्टिप्लाइड बाय करणार आपण डी. मग इथे 20 प्लस 14 मल्टिप्लाइड बाय करणार आन्सर किती येईल तर आपलं 20 प्लस करणार आपण 48, म्हणजे T15ची व्हॅल्यू किती येईल तर आपली 48 आलेली आहे. मग द अमाऊंट ऑफ दी सीट्स इन द 15th रो कोणती आली तर आपली 48 आलेले आहेत. नंतर काय करायचं आपल्याला एस एन इक्वल टू एन डिवायडेड बाय करा आपण 2 नी आणि 2a प्लस करणार आपण एन मायनस 1. 27 किती तर आपला 27 घेणार, 27 डिवायडेड बाय करणार आपण 2 नी आणि 2 डिवायडेड बाय करणार आपण 20 प्लस करणार 27 मायनस 1 आणि मल्टिप्लाय बाय करणार आपण 2 नी. व्हॅल्यू काय तर आपली 14 प्लस 26 मल्टिप्लाय बाय 2, 27/2 जसं तसं राहील. इथे सुद्धा 27/2 जसं तसं राहिलं. इथे आपण ॲडिशन केली काय तर 14 प्लस केलं आपण 52, म्हणजे 26 2 जार किती येतो आपला 52 येतो. दोघांची प्लस केली किती येतं आपली तर 96 येतो आणि इथे किती 27 डिवायडेड बाय 2. आता 2नी आपण 96ला 2नी आपण 92ला ऑलरेडी सॉल्व करू शकतो. तर आपला आन्सर किती तर 46 येणार आहे. म्हणजे इथे येतं 27 मल्टिप्लाय करू आपण 46, तर आपला आन्सर किती येईल तर इथं 1242 आपलं. कारगिल टेम्परेचर वॉज रेकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम अ मंडे टू सॅटर्डे. ऑल रीडिंग VR and AP. The sum of a temperature of a Monday and Saturday was a 5 degree. More than sum of the temperature of a Tuesday and a Saturday. If a temperature of the Wednesday was a -30 Celsius, then find the temperature of the other 5 days temperature. ठीक आहे. आपल्याला काय तर other 5 days टेम्परेचर फाइंड आउट करायचं. तर इथे काय घेणार आपण तर ए घेणार आहे फर्स्ट a प्लस डी आणि a प्लस 2d, नंतर a प्लस 3d, a प्लस 4d प्लस a प्लस 5d. कारण की आपल्याला काय तर वीक मतलब ऑलरेडी दिलेला आहे 1 वीक. फर्स्ट कंडिशननुसार आपण काय घेणार तर a प्लस करणार a प्लस 5d इक्वल टू घेणार आपण a प्लस डी आणि a प्लस 5d प्लस करणार आपण 5 डिग्री सेल्सिअस आपल्याला टेम्परेचर दिलेलं होतं. आणि डीची व्हॅल्यू काय घेणार आपण -5 डिग्री घेतलेली आहे. नंतर सेकंड टर्मनुसार काय घेणार तर आपण a प्लस 2d इक्वल टू घेतले आपण -30, म्हणजे किती येईल तर इथे a प्लस करणार आपण 2 -5 डिग्री इक्वल टू करणार आपण आन्सर किती येईल तर -30. आपलं काय आपण काय घेतली होती तर -10 होणार, 5 टू 10 होईल ना, म्हणून किती आपला 10 डिग्री, म्हणजे किती तर इथे येईल आपलं 30 डिग्री जसं तसं. आता a इक्वल टू -13 प्लस करणार आपण 10 इक्वल टू आपला आन्सर किती तर मायनस प्लस मायनस, म्हणजे इथे 20 डिग्री.
आता ए प्लस डी इक्वल टू -20 आणि -5 डिग्री इक्वल टू किती तर -25 डिग्री येणार आहे. आता ए प्लस 3 डी इक्वल टू 20 डिग्री प्लस 3 आणि -5 डिग्री इक्वल टू किती तर -20 डिग्री. तसंच -50 डिग्री इक्वल टू किती येतं आपलं -50 प्लस म्हणजे येतील 35 डिग्री. नंतर ए प्लस 4 डीचं सुद्धा सेम आपण व्हॅल्यू पुटअप करून आपला आन्सर किती नंतर -14 डिग्री येणार आहे. तसंच ए प्लस 5 डीचं सुद्धा तर आपला आन्सर किती तर -45 डिग्री येणार आहे. म्हणजे द टेम्परेचर ऑन दी 5 days किती येणार आपला फर्स्ट येणार -20 डिग्री, सेकंड आहे आपला -25 डिग्री सेल्सिअस, थर्ड आहे आपला -35 डिग्री सेल्सिअस, फोर्थ आहे आपला -40 डिग्री सेल्सिअस आणि फिफ्थ आहे आपला -45 डिग्री सेल्सिअस. World Environment Day and tree plantation program was arranged on the land and which in the triangular in a shape, and trees are planted as such that in the first row there is a one tree, in the second row there is a, in the third row 3 trees are so. काय सांगितलं आपल्याला प्लांटेशन करायला सांगितलेलं आहे. त्यांनी फर्स्ट रोमध्ये फर्स्ट एक ट्री लावलेला आहे, सेकंड रोमध्ये 2 ट्री लावलेले आहेत आणि थर्ड रोमध्ये 3 ट्रीज लावले. तर बघा आपण टोटल किती लावले आहेत. एची व्हॅल्यू घेतली आपण 1, डीची व्हॅल्यू 2 - 1 इक्वल टू येणार आपलं 1 आणि एनची व्हॅल्यू किती घेतली आपण तर 25 म्हणजे आपल्याला व्हॅल्यू पुटअप करायची आहे. एसची व्हॅल्यू काय घेतली आपण तर इथे घेतलेली आहे 25 म्हणजे 25 डिवायडेड बाय करणार आपण 2 इथे 2 ब्रॅकेट 1 प्लस करणार आपण 25 - 1 मल्टिप्लाइड बाय करणार आपण 1 आपला आन्सर किती तर 25 डिवायडेड बाय 2 प्लस करणार आपण 24. तर आपला आन्सर किती तर 26. आता 26 डिवायडेड बाय करणार आपण 20 बाय करणार आपण 26 आपला आन्सर किती तर 13 म्हणजे 25 मल्टिप्लाय बाय करणार आपण 13. तर आपला आन्सर किती तर 325 म्हणजे टोटल नंबर्स ऑफ ट्रीज इन किती आहे 24 रोज आर 325.